मित्रांनो, ज्या बाया स्वतःला बोलतात की माझ्या अंगात येतं देवी येते त्यांच्या अंगामध्ये, तर त्यांच्या घरचे तर काय माहीत विश्वास करतात का नाही. मी त्या दिवशी एक दिवशी माझ्या नवऱ्याच्या समोर ट्राय केलं तर की देवी माझ्या अंगात यायली म्हणून. माझ्या नवऱ्यानं एक कानफटात ओढली. पैसे मागत होते मी माझ्या नवऱ्याला आणि बोलत होते तसं ते असं करतात ना, असं करत होते. तर माझा नवरा बोलला, नाटकं कमी कर आणि उठ इथून, नाही तर लात घालीन. चापडतं मारली, लाता वालता उठावं लागलं तिथून, कारण लात बी घालू शकत होता बाबा. लई चिडतो अशा लोकांना. ते बोलतो, यांना जर खरोखर काही येत असतं तर ये स्वतःचे घरं नसते यांना चांगले केले, दुसऱ्याच्या दाराला जाऊन भीक मागलं असतं. काही नसतं. ही मेंटॅलिटी आहे आपली. मला तर खरंच कळतं ही मेंटॅलिटी आहे. तर इलाज करावं याचा, कारण प्रत्येकाच्या अंगात देव यायला आणि प्रत्येकाला ते लोक समजतात बी स्वतःला देव. ते लोकांना स्वतःला देव समजतात बी, खूप मोठा दर्जा देतात स्वतःला. खरंच मी बघितले, जवळून लोक बघितले. तर घरामध्ये रोज भांडणं असतात त्यांच्या घरामध्ये लोक दारू पितात, रोज भांडणं. अगर देव तुमच्या अंगात आहे तर देव सगळं शांत करू शकतो ना. भांडण झालेले त्याचं तोंड बंद करू शकतो. त्यांच्याकडे लोक जातात, आमच्या घरात काय व्हायले सांगा, या बघा, थोडंसं काही द्या, भांडारा नाही तर काही. देवाला मानणं चांगलं आहे, पण आपण मनातून मानायचं. देव एकच आहे. नमन करायचं, चांगले कर्म करायचे. आणि काय ह्या गोष्टीत काय आहे? तर देवाला मानलं तर जे लोक असे आहेत ना, ज्यांना गरज आहे, खरोखर खूप गरज आहे, त्यांना मदत करा. बघा, त्यांना तुमच्यामध्ये देव दिसेल, ते तुम्हाला देव मानतील. त्यांना तुम्हाला सांगावं बी लागणार नाही की माझ्या अंगात देव येते म्हणून. ज्यांना खूप गरज असते ना, त्यांची तुम्ही मदत केली ना, तर ते त्या टायमाला तुम्हाला देवच मानतील. तुमच्यात त्यांना देव दिसेल, देव. आणि ते तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघा, विचारायची गरज नाही, डोळ्यात बघा त्यांच्यात, तिथे तुम्ही देव बनता. तर लव यू सगळ्यांना. आणि चोरी चकारी आणि हे सगळे इतकंच द्या, तितकंच द्या, तितकंच टाका, किंवा देवाधर्माच्या नावावर मागणं बंद करा यार, खरंच बंद करा. मला तर नाही पटत, पण काय करणार, सगळ्याची सोच वेगवेगळी राहते ना. मी तर नाही मानत यार, मी देवाला मानते ना, तर एकच देव. प्रत्येकाचे वेगवेगळे चॉईस राहतात, तर ठीक आहे ना. पण एवढी अंधश्रद्धा आपल्या अंगात नका आणू, खरंच नका आणू. तुम्ही माणूस आहेत, देव नाही आहेत. आणि देव जर असता तर तुमच्या अंगात जर स्वतः देव प्रकट झाला असता तर तुमची एवढी स्ट्रगल चाललीच नसती. काम केलं आपण तर हार मुश्किल पार करतो, कारण जगायला ना पैसा महत्त्वाचा आहे. खरंच पैसा महत्त्वाचा आहे. आणि जेवढी आपण मेहनत करतो तेवढं तर खायसाठी कमवू तर लागतं यार. जीवन जगायचे तर कमवू तर लागतं. तुम्ही घरात बसून देवाधर्माचे नावं घेता, देव देणार आहे तुम्हाला? नाही देणार. कष्ट करावं लागतं जगण्यासाठी आणि खाण्यासाठी आणि स्वतःचं घर चालवायसाठी. तर कष्ट करा, चाराने कष्ट करता तर आठाने तुम्हाला मेहनतीचं फळ जरूर भेटेल. बघा, माझं काय लोकांना नाव ठेवायचं हे नाही आहे, पण माझं काय म्हणणं आहे की एवढं बी त्याच्यात नका घुसू यार, की तुम्हाला स्वतःचं अस्तित्व कळणारच नाही की तुम्ही काय आहेत. स्वतःला देव समजायचं किंवा समजून घ्यायचं चुकीची गोष्ट आहे ना. बाय. आणि मी काही लेक्चर देत नाही, कोणाच्या याच्यावर बोलत नाही आहे, पण माझी
सोच. मी असं सोचते त्यामुळे टाकले. तर बाय. आणि मला तर खूप आवडतं असं. ओके बाय.